कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का? तुझं पुस्तक? तू तर ते सोबत नेलंस ना? त्याच्या उत्तराने तिचा पारा चढला. त्याला हे संभाषण इतक्या लवकर संपवायचे नव्हते. नाही, पुस्तकाची अदलाबदल झाली आहे आणि तू हे मुद्दाम केलंस, ती कठोर सुरात म्हणाली. दोन्ही पुस्तकं सारखीच तर आहेत. त्याने तिला पुन्हा टोमणा मारला. फ्लर्टी? प्लेबॉय कुठला? ती स्वतःशीच पुटपुटली. मला काही ऐकायचं नाहीये. मला माझं पुस्तक परत हवंय. फिकट चेहऱ्याने इकडे तिकडे बघत ती म्हणाली. एका क्षणासाठी आकाशचा चेहरा उतरला. तो तिच्याशी खूप जास्त खेळतोय का? त्याने तिच्या थकलेल्या डोळ्यांकडे पाहिले. त्याला तिची दया आली. तिला असं जाऊ देऊ नकोस, असं त्याच्या मनाने त्याला बजावलं. पुन्हा त्यांची भेट होईल की नाही कोणास ठाऊक. ठीक आहे, मी तुझं पुस्तक परत करेन, पण एका अटीवर. पुस्तकांच्या रॅकमधून तिला चोरून पाहत तो म्हणाला. काय अट आहे? तिने भुवई उंचावून विचारले आणि त्याच्या शब्दांचा विचार करू लागली. आपण कॉफी प्यायला जाऊया का? त्याने आग्रह धरला. त्याच्यासारखा फ्लर्ट करणारा माणूस अजून काम विचारणार? माणसेने मनातल्या मनात त्याला झापले. काय मूर्खपणा आहे? मुळीच नाही. रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत ती खेकसली. तुझी मर्जी, पुस्तकही तुझंच आहे. मी तुला सक्ती करणार नाही, असे म्हणून तो हसला आणि त्या मोठ्या रॅक्सच्या मागे लपून तिचा चेहरा पाहू लागला. ठीक आहे. आपल्या रागाला आवर घालत काही सेकंदांनी ती पुटपुटली. मी तुला ठिकाण आणि वेळ मेसेज करेन. तिला उलट उत्तर देण्याची संधी न देता त्याने फोन कापला. तिने हो म्हटलं. रिंकीने आनंदाने टाळ्या वाजवल्या. मानसीने आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे पाहिले. एका क्षणासाठी तिला संशय आला. मूर्ख कुठली. आकाश घाबरला आणि त्याने रिंकीला पुढे ढकललं, ज्यामुळे ती थेट मानसीला जाऊन धडकली. आकाशने स्वतःला वाचवण्यासाठी पटकन टेबलाखाली झोकून दिले आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तर ती तू आहेस, वेडी मुलगी. मानसीने रिंकीकडे पाहत छातीवर हात बांधले आणि कुत्सितपणे हसली. कुठे आहे तुझा तो लेखक मित्र? तो मला कुठेच दिसत नाहीये. त्याने तुला माझ्यावर पाळत ठेवायला पाठवलंय का? हां? तिने आपली भुवई उंचावून विचारले. हो, नाही. रिंकी एखाद्या लहान मुलासारखी गोंधळली. जे काही असेल ते. त्याला सांग मला वेळ आणि ठिकाण मेसेज करायला. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. मानसीने रिंकीच्या खांद्यावर थोपटले. आकाश बेंच खाली बसून तिचे शब्द ऐकत हसत होता. किती कडक आहे, पण तरीही किती गोंडस. त्याने सुस्कारा सोडला. अचानक आकाशने कार थांबवली आणि मानसी त्या जुन्या आठवणींच्या दुनियेतून बाहेर आली. मानसीने आजूबाजूला पाहिले आणि मग आकाशकडे कटाक्ष टाकला. त्याने तिच्याकडे पाहिले नाही. तुला रिंकीला भेटायचं होतं ना? रस्त्याकडे पाहतच तो म्हणाला. हो. धडधडत्या हृदयाने ती पुटपुटली. मग उतर खाली. सीट बेल्ट काढत तो म्हणाला. मानसीने डोळे मिटले. तिचा अंदाज बरोबर होता. तो तिला रिंकीच्या राहत्या ठिकाणी घेऊन आला होता. ती ठीक आहे. तिला धीर देण्याच्या प्रयत्नात तो फिकट चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. दार वाजव. त्याने तिचा हात धरला आणि तिला दरवाजा ठोठवण्यास सांगितले. ती वेडी मुलगी आता कशी दिसत असेल? मानसी आपले हृदय हातात धरून उत्कंठेने तिथे उभी राहिली. रिंकीने दरवाजा उघडला आणि मानसी तिच्याकडे फिकट चेहऱ्याने पाहू लागली. दोघे एकमेकींकडे पाहत थिजून उभ्या राहिल्या. मानसीला काय बोलावं ते कळत नव्हतं, पण रिंकी मात्र निवांत झाली आणि तिच्याकडे मोठ्याने हसली. रिंकीकडून अशी प्रतिक्रिया मिळेल याची मानसीला अपेक्षा नव्हती. रिंकीला खोट्या आरोपांमुळे अटक झाली होती आणि मानसीला अजूनही समजत नव्हतं का आणि कसं आकाश तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर दोष टाकत होता. पण त्या दिवशी तिने रिंकीला चुकीच्या दिशेने नेल्यानंतर नेमकं काय घडलं हे तिला माहीत नव्हतं. मानसीने रिंकीला चुकीचा मार्ग दाखवला आणि त्यातून ती एका मोठ्या अडचणीत अडकली. वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात तिची अटक झाली. पण नेमकं काय झालं हे त्या सैतानाने म्हणजेच आकाशने मानसीला कधीच कळू दिलं नाही. मानसीला भिंतीवर डोकं आपटावंसं वाटत होतं. तो इतका कठोर का आहे? तो माझ्या तोंडावर का सांगत नाही? हे कसल्या प्रकारचं छळणं आहे? मानसी, मन्नू. रिंकीने तिला मिठी मारली. रिंकी? मानसीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अपराधीपणाने मानसी आतून तुटून गेली होती. तिच्या नसानसांत साचलेला अपराधभाव अश्रूंमध्ये वाहू लागला. ती कधीच रडली नव्हती. बहिणीने थप्पड मारली तेव्हाही नाही. विराजने नातं तोडलं तेव्हाही नाही. मग आज ती का रडत होती? काय गरज होती रडण्याची? तिलाच कळत नव्हतं. ती भीतीने गुडघ्यावर बसली.
रिंकीने तिला उचलून उभी केली आणि खांद्यावर हात ठेवून शांत केलं. का रडतेस मानसी? मन्नू? रिंकीने तिला बसवलं आणि पाणी दिलं. तुला माहीत नाही का मी का रडते? मानसीने पाणी पटकन पीत डोळे मिटले. तू ठीक आहेस ना? मला वाटलं नव्हतं की मी तुला पुन्हा सुरक्षित आणि सुखरूप पाहीन. मला माफ कर, खरंच माफ कर. मानसीने तिचा हात धरत मनापासून म्हटलं. रिंकी तिच्या शेजारी येऊन बसली. हो, मी अगदी ठीक आहे, रिंकी हसत म्हणाली आणि तिच्याकडे गमतीने पाहू लागली. हो, मला अटक झाली होती. खूप त्रास सहन करावा लागला, पण कुणीतरी मला वाचवलं. त्याने वेळेत मला वाचवलं. पहा ना, मी ठीक आहे. रिंकीने मानसीचा चेहरा हातात घेत तिला हसायला सांगितलं. दोघी काही क्षण शांत बसून एकमेकींकडे पाहत राहिल्या. रिंकीने मानसीकडे बारकाईने पाहिलं. तुझं लग्न झालं? तिच्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श करत ती म्हणाली. हो. मानसीने पटकन आकाशकडे पाहिलं. आकाश शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याने रिंकीला काहीच सांगितलं नाही. तिला जर आकाशच्या क्रूर कृत्यांबद्दल कळलं असतं तर तिने त्याला जिवंत सोडलं नसतं. ही माझी बायको आहे, मिसेस मानसी आकाश, आकाशने खोळकर असत म्हटलं. कधी आणि का? रिंकी गोंधळून दोघांकडे पाहत मोठ्याने विचारू लागली. 15 दिवसांपूर्वी, मानसी कुजबुजली, त्या भयानक रात्रीची आठवण काढत. 15 दिवस? आणि मला एक शब्दही सांगितला नाही? रिंकी उठून आकाशच्या हातावर 2-3 वेळा मारू लागली. सैतान! आकाशने तिचा हात पकडला आणि हसला. दोघं पुन्हा जुन्या रूपात परतले होते. मानसीला हलकं वाटलं. आता ती शांत झोपू शकेल. या सैतानाने तिच्या मनातल्या शांततेचा छळ केला होता. तरीही तिला वाटत होतं की ती या सगळ्यांची पात्र आहे. तिने रिंकीशी खेळ केलाच होता. ती इतकी बेफिकीर का होती? तिने भूमी आणि विराट सोबतही अशीच चूक केली होती. ती अशी का होती? पण आकाशच्या शांततेने तिच्या मनात गोंधळ माजवला होता. त्या शांततेने कहर केला होता. त्या रात्रीनंतर रिंकीसोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची ती आतुर झाली होती. अपराधीपणाने ती आतून मरत होती. आता तिला आशा होती रिंकीच तिला सगळं सांगेल. रिंकी? सुमारे 30 वर्षांचा एक माणूस चहाचे कप घेऊन त्यांच्याकडे आला. मानसीने चहाचा कप हातात घेतला आणि त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. याला कुठेतरी पाहिलंय. कुठे? कॉफी शॉपमध्ये. हो, 6 वर्षांपूर्वी. तोच तर मुलगा जो त्यांना कॉफी सर्व्ह करत होता. मानसीने त्याच्याकडे हलकंसं असत पाहिलं. यांनी मला वाचवलं, रिंकी म्हणाली. निखितने मला वाचवलं, माझ्या नवऱ्याने. असं म्हणत रिंकीने आपल्या नवऱ्याला प्रेमाने मिठी मारली. कसाही असो, मानसी आता थोडी निवांत झाली होती. रिंकीसोबत काहीच वाईट घडलं नव्हतं. वेडी आहेस तू, मानसी पुटपुटली आणि रिंकीकडे पाहिलं. परत बोल ना. माझी आई मला असंच म्हणायची. रिंकीच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. वेडी आहे मी, सायको मी आहे, सगळंच मी आहे. मानसी जोरात रडू लागली. मन्नू? रिंकीने तिला हलवलं. श्श, रडू नकोस, असं म्हणत तिने तिला मिठी मारली. सगळं ठीक आहे, मी ठीक आहे. त्या दिवसाबद्दल विसरून जा प्लीज. रिंकी तिथेच बसून मानसीला समजावत होती. समोरचे दोघे पुरुष, आकाश आणि निखित, या दोघींकडे फिकट चेहऱ्याने पाहत उभे होते. आकाशने मानसीला कधीच अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं. अगदी तिचं ब्रेकअप झालं तेव्हाही नाही. विराटसोबत ब्रेकअप होताना तो तिथेच होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं होतं. तेव्हाही तो तिच्यासाठी चिंतित झाला होता आणि त्या क्षणी त्याने ठरवलं होतं तो तिच्याशी लग्न करणार. तिच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही मुलाची उपस्थिती तो सहन करू शकत नव्हता. 6 वर्षांनंतर त्याने तिला पहिल्यांदा विद्यापीठात पाहिलं. अर्थातच तो तिच्या मागे गेला आणि तिला विराटसोबत नात्यात पाहून त्याला दुखापत झाली. त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा मात्र त्याच्या मनात आनंदाची लहर उठली होती. तो तिथेच होता जेव्हा तिचं विराटसोबत जोरदार भांडण सुरू होतं. त्याने डोळे मिटले आणि विद्यापीठात घडलेला तो प्रसंग आठवला. तू असं कसं करू शकलीस मानसी? कसं? विराज ओरडत होता. तू भूमीचा अपमान केलास. तू तिच्या स्वाभिमानाशी खेळलीस. मानसी शांत उभी होती. तिने तोंड उघडायची तयारीच दाखवली नाही. तिची शांतता धोकादायक वाटत होती. मी मुद्दाम केलं नाही. मला तिचा अपमान करायचा नव्हता. मला फक्त सत्य ऐकायचं होतं. तिने बॅगमधून काही फोटो काढले आणि विराजच्या चेहऱ्यावर फेकले. हे फोटो बघ, नीट बघ. संजनाने तुझे फोटो मॉर्फ करून मला फसवलं. विराजने ते फोटो हातात घेतले
फाडून टाकले आणि मानसीला थप्पड मारली. हे पाहून आकाशच्या छातीत आग पेटली. त्याला विराजला ठार मारावंसं वाटलं, पण काही कारणांमुळे त्याने स्वतःला आवरलं. काय वेडेपणा आहे हा, मानसी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिला कळत नव्हतं हा माणूस असा का वागतोय. स्वतःची चूक लक्षात आल्यावर आणि तिने संजनाला शोधून काढण्यात मदत केल्यानंतरही त्याने तिला थप्पड मारली. तू कधीच बदलणार नाहीस. तुला नेहमी कारण लागतं. आणि हेच ते कारण, तो तिच्या चेहऱ्यावर हसत म्हणाला. नाही, ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. हां, चल, आज सकाळी तू संजनाला का भेटलीस, त्याने प्रश्न केला. मी तिला विचारायला गेले होते, ती स्वतःचा बचाव करत म्हणाली. गप्प बस, त्याने फोटोंचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर फेकले. बस, पुरे झालं, आपण ब्रेकअप करूया, त्याने जाहीर केलं. धन्यवाद, मलाही तेच हवं होतं, ती हळू आवाजात म्हणाली. तूच माझ्या असुरक्षिततेची पायाभरणी केली आहेस. खरंच, तुला भेटण्यापूर्वी मी कधीच असुरक्षित वाटलं नव्हतं. प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट मी तुझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. मला थोडंसं लक्ष हवं होतं, पण तू मला कायम दुर्लक्ष केलंस. तू मला कधीच जाणवू दिलं नाही की मी तुझ्यासाठी खास आहे. तू नेहमी माझी तुलना भूमीशी केलीस. ती परफेक्ट आहे आणि मला त्याचा तिरस्कार आहे. मी अपूर्ण असेन तर त्यात चूक काय आहे. आपण अपूर्ण माणसं प्रेम मिळवू शकत नाहीत का. प्रेम परिपूर्ण असतं, पण माणसं नाहीत. आता तू माझं ऐकत नाहीस, माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. मग या डागाळलेल्या नात्यात राहण्याचा काय उपयोग. ब्रेकअप करूया, आपण वेगळे होऊया, मग तरी आपण शांत आयुष्य जगू शकू. ती एक शब्द न बोलता तिथून निघून गेली. आकाश पाहण्यावर आला. आठवणींच्या गर्तेतून बाहेर येत त्याने मानसीकडे पाहिलं. ती खरोखरच आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप करत होती. नकळत त्याच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला. निखित बाल्कनीकडे चालत गेला. आकाश त्याच्या मागे गेला, पण त्याची नजर मात्र मानसीवरच होती, तिच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे. तिचा तो उदास, रागीट चेहरा आकाशला टोचत होता. त्याला तिचं खळखळून हसणं, तिचं खट्याळ स्मित फार आवडायचं. पण हा अनोळखी, हट्टी चेहरा त्याला अजिबात आवडत नव्हता. दोघे पुरुष तिथून निघाले, 2 मैत्रिणींना थोडा वेळ एकटं बोलू देण्यासाठी. त्यांना खूप काही बोलायचं होतं, पण हा विचार आकाशला अस्वस्थ करत होता. काय माहीत, मानसीने त्याने तिला लग्नासाठी कसं ब्लॅकमेल केलं हे रिंकीला सांगितलं तर. कदाचित रिंकी त्याला जागेवरच ठार मारेन, स्वतःच्या मित्रालाही सोडणार नाही. तो निराशेने सुस्कारा टाकत निखितकडे जबरदस्तीचं हसू देऊ लागला. निखितला स्पष्ट जाणवत होतं, आकाश तणावात आहे आणि ते सगळं मानसीशी संबंधित आहे. हे सगळं कधी झालं आणि कसं, निखितने चंद्राकडे पाहत विचारलं. निखितला चांगलंच माहीत होतं, रिंकी आणि आकाश या दोघांनी किती सहन केलं आहे आणि त्यांच्या यातनांमागे मानसी हा एक कारण होती. रिंकी पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी धडपडत होती आणि पुढचे 10 दिवस आकाशसोबत नेमकं काय घडलं हे कुणालाच ठाऊक नव्हतं. निखितनेच तिला वाचवलं आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाशीही भांडला. रिंकीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि तिला नैराश्यातून बाहेर काढायला निखितला 3 वर्ष लागली. आणि आता अचानक आकाश मानसीला घेऊन त्यांच्या दारात उभा राहिला आणि सांगितलं की त्यांनी लग्न केलं आहे. या जोडप्यासाठी हा प्रचंड धक्का होता. रिंकी आनंदी होती. तिला माहीत होतं आकाश मानसीवर किती प्रेम करतो. पण निखित मात्र अजूनही आदरलेला होता. तरी दिवसाच्या शेवटी दोघेही आपल्या मित्रासाठी, आकाशसाठी आनंदी होते. मला स्वतःलाही कळत नाही कसं आणि का. एक दिवस मला तिला खूप भेटावंसं वाटलं. मी तिच्या विद्यापीठात गेलो आणि कळलं की ती विराज नावाच्या मुलासोबत नात्यात आहे. आकाशने कबूल केलं. मला काहीही करून तिला परत माझ्या आयुष्यात आणायचं होतं. बस, तो कपाळावर आठ्या घालत म्हणाला. हे प्रेम आहे की काही वेगळं, कदाचित तिला गमावण्याची भीती. तरीही मी तिचा तिरस्कार करतो, आकाशने मुद्दाम सांगितलं. म्हणूनच मी तिला फसवलं, त्याने मान्य केलं. पण कसं, निखितने थोड्या गंभीर आवाजात विचारलं. एक वचन दे, हे तुझ्या प्रिय पत्नीला सांगणार नाहीस, नाहीतर ती मला जिवंत ठेवणार नाही. आकाशने हॉलमध्ये बसलेल्या दोघीकडे कटाक्ष टाकला. आकाश, निखित क्षणभर चिडला. त्याला जाणवलं काहीतरी गडबड करतोय. निखितच्या त्या प्रतिक्रियेची चाहूल लागताच आकाशने सगळं खरं सांगायला सुरुवात केली. लग्नाच्या आठवडाभर आधी. आकाश, मानसी मासिकात छापलेला आकाशचा फोटो पाहत होती. त्याच्याबद्दल,
त्याच्या व्यवसायांबद्दल लेख वाचत होती. नीरज आणि त्याच्या मित्रांकडून तिने त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळवली होती. तिला त्याला एकदा भेटायचं होतं, समोरासमोर. त्याच्यासोबत नेमकं काय झालं? तो अचानक भूतासारखा का गायब झाला? मी तुझ्यावर प्रेम करतो आणि त्याचवेळी तुझा तिरस्कारही करतो. 6 वर्षांपूर्वी आकाशने केलेली कबुली तिला अजूनही आठवत होती. आता त्याला नक्की हवं तरी काय आहे? बदला? तिच्या नकारासाठी? की पैशाच्या, प्रसिद्धीच्या नावाखाली त्याचा अपमान केल्याबद्दल? तो रागावलेला होता. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिच्यासाठी प्रेम होतं, पण ते स्वीकारायला तो अजिबात तयार नव्हता. त्याला ती त्याच्याजवळ हवी होती आणि म्हणून त्याने लग्न नावाचा मार्ग निवडला. तिला दुखवायचं होतं त्याला. रोज नवनवीन खेळ खेळून तिच्या मनाला वेदना द्यायच्या. पण दिवसाच्या शेवटी सगळं दुःख, सगळा दोष तो स्वतःवर घेत होता. मानसीला त्याच्या हेतूंची कल्पनाच नव्हती. तिला फक्त एकदाच त्याच्याशी बोलायचं होतं. त्याने प्रस्ताव का दिला? त्यामागचं कारण काय? तिच्या जिजूंनी तिला सांगितलं होतं की तो संजय आणि कुणालच्या मागे लागला आहे. ती गोंधळली होती. त्याच्या भावना नेमक्या काय आहेत? त्याला नक्की हवं काय आहे? संजय आणि कुणालचा त्याच्याशी संबंध काय? तो क्रूर आहे, हिंसक आहे, निर्दयी आहे, अजून काय काय? बाबा? तिने डोळ्यांनीच विनवणी करत वडिलांकडे पाहिलं. तो श्रीमंत आहे, देखणा आहे आणि त्याला तू आवडतेस. विचार कर मानसी, नीट विचार कर. तिच्या वडिलांनी काल रात्री तिला अंतिम शब्द दिला होता. किमान एकदा तरी त्याला भेटून सगळं स्पष्ट कर, इतकंच ते म्हणाले. किमान एक सॉरी तरी त्याला थोडा दिलासा देईल. तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथे पोहोचायला तिला अर्धा तास लागला. संपूर्ण वेळ ती त्याचाच विचार करत होती. तो आता कसा असेल? अजूनही तिच्यावर प्रेम करतो का? की तिचा तिरस्कार? ती पूर्णपणे गोंधळलेली होती. ती घाईघाईने 4थ्या मजल्यावर पोहोचली आणि त्याच्या खोलीसमोर उभी राहिली. तिचा श्वास जोरात चालला होता. डोळे पटकन मिटत उघडत होते. अंगावर घाम फुटला होता. डोळे मिटून ती तिथेच उभी राहिली. दरवाजा उघडला आणि त्याने तिला पाहिलं. त्याच्या ओठांवर लगेच हलकसं स्मित उमटलं. ती येईल की नाही याबद्दल तो द्विधा मनस्थितीत होता. पण शेवटी ती आली होती. मानसी? तो बाजूला सरकला, तिला आत येण्यासाठी जागा देत. तिच्या अंगात थरथर सुरू झाली. तो खूप वेगळा दिसत होता. अधिक पुरुषी, कठोर, दमदार. तो धोकादायक वाटत होता. तिचे ओठ कोरडे पडले. त्याला हाय म्हणायला देखील तिला क्षणभर लागला. हाय आकाश. तो काही बोलला नाही, फक्त बसायला इशारा केला. ती आजूबाजूला पाहत होती. कोपऱ्यात एक मुलगी गाऊन घालून उभी होती. मानसीचा श्वास अडकला. जा, आकाशने तिला पाठवून दिलं. ती मुलगी मानसीकडे न पाहताच निघून गेली. आकाश, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती घशात गोळा येत म्हणाली. नक्की मानसी? आकाश तिच्यासमोर येऊन बसला. दोघांमध्ये टेबल होता. कसा आहे आकाश? ती त्याच्याकडे न पापणी लावता पाहत विचारू लागली. एकदम ठीक. तुला काय वाटलं? मेलोय? तो हलका हसला. तिने लगेच डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. नाही, तसं नाही. मी मी माफी मागायला आले आहे. ती शब्द शोधत होती. मानसी? नाही, कधीच नाही. मला फसवायचा प्रयत्न करू नकोस, तो अचानक ओरडला. मला माहीत आहे, मी तुला शब्दांनी दुखावलं. माझ्या नकाराने तुला खूप वेदना झाल्या. मला दिसतंय ते. पण ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. काय विचारलं होतंस तू? तुझ्याकडे काय आहे? नाव, प्रसिद्धी, पैसा? हां, आता माझ्याकडे सगळं आहे. तयार आहेस का माझं प्रेम स्वीकारायला? माझ्याशी लग्न करशील? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. मला माफ कर, सगळ्यासाठी माफ कर. मी माझ्या प्रत्येक पापाची शिक्षा भोगते आहे. कृपया असं करू नकोस माझ्यासोबत. ती विनवू लागली. आकाशला तिची दया आली. त्याला माहीत होतं ती अजून तयार नाही, पण त्याला कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी लग्न करायचंच होतं. आता काय करावं? ज्याने तिला थप्पड मारली आणि तिच्यावर शंका घेतली, त्या मुलाशी तिने लगेच ब्रेकअप केलं. मग जर त्याने तिचा हात मागितला तर तिची प्रतिक्रिया काय असेल याची त्याला कल्पना होती. आणि त्याच्या मनात अजूनही थोडा राग होता. तिने त्याला दुखावलं होतं. रिंकीलाही जाणून बुजून आणि नकळत त्रास दिला होता. त्याची किंमत तिला मोजावी लागणार होती. तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का? काय नाव होतं त्याचं? विराज. त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळला. मग सांग, माझा प्रस्ताव स्वीकारायला तुला काय अडवतंय? आता माझ्याकडे सगळं आहे.
तू काय प्रश्न केला होतास? नाव, प्रसिद्धी, पैसा. आता काय अडचण आहे की तुझ्या जिजूसाठी माझ्यावर रागावली आहेस? त्याच्या मित्रांसाठी? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. ती चिंतेत होती, गोंधळलेली होती. आजूबाजूला काय चाललं याची तिला जाणीवच उरली नव्हती. आणि आकाश मात्र घाईत होता. कोणत्याही मार्गाने तिने होकार द्यावा असं त्याला वाटत होतं. तो काहीही करायला तयार होता. आकाश, प्लीज, तू भीतीदायक वाटतोयस. सगळ्यासाठी माफी मागते मी. मला माफ कर. पण गोष्टी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी कठीण करू नकोस. तुला माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर इतका राग का आहे याचं कारण मला माहीत नाही. मी फक्त सॉरी म्हणू शकते, एवढंच. सगळ्यासाठी माफ कर. ती पुन्हा विनवू लागली. फक्त एक पोकळ सॉरी. आकाशने संधी साधली. मग तुला माझ्याकडून काय हवं आहे? ती घाबरलेल्या आवाजात विचारू लागली. माझ्यासोबत एक खेळ खेळ. तुझा आवडता, ट्रूथ ऑर डेअर. माझ्या सगळ्या प्रश्नांना तू प्रामाणिकपणे उत्तर दिलंस तर तू मोकळी. तुझं संपूर्ण कुटुंबही. त्याने चालाखीने जाळं टाकलं. ती क्षणभर विचारात पडली. नाही. ती उठून उभी राहिली. विचार कर मानसे, तुझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे. तो तिला भुलवू लागला. त्याला तिच्याकडून काहीतरी हवं आहे हे तिला जाणवत होतं. पण नेमकं काय? ठीक आहे, ती हळूच म्हणाली. पूर्वी त्यांनी बरेच खेळ खेळले होते. तिला वाटलं हा देखील तसाच एखादा साधा खेळ असेल. आकाश मानसीवर प्रेम करत होता, पण त्याहून अधिक त्याला आवडत होता बदला, अपमान. मानसी त्याच्या खऱ्या हेतूंविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होती. तिने त्याचा प्रस्ताव मान्य केला. ती विसरली होती. आता तो पूर्वीसारखा नव्हता. तो अधिक निर्दयी झाला होता आणि एक खरा खेळाडू, एक कपटी मनोवैज्ञानिक. आकाशने मानसीकडे पाहिलं, ओठांवर खोडकर हसू आणलं आणि वोडकाची बाटली आणून तिच्यासमोर ठेवली. मानसीने भीतीने घोट घेतला. त्याने 4 शॉट्स भरले आणि तिच्याकडे पाहत स्मित केलं. तो काहीतरी वेगळंच डोक्यात ठेवून होता. तिला तिथून पळून जावंसं वाटत होतं. मी जाते. ती उठू लागली. मग मान्य कर की तू गेम हरलीस आणि मी माझा बदला पूर्ण करीन. तो हसत म्हणाला. नाही, नाही. मानसीच्या घशात कोरड पडली. तिला रडू येत होतं. हा माणूस तिला कसा खेळवत आहे? तिला माहीत होतं तिने गेम स्वीकारला तर हारणारच आहे. पण पळून जाव का? ती परत बसली. समोर बसलेल्या त्याच्याकडे पाहिलं. मी फक्त 4 प्रश्न विचारणार आहे. त्याने 4 शॉट्सकडे बोट दाखवलं. तिच्या चेहऱ्यावरची भीती वाचत तिने मान हलवली. ओठ घट्ट मिटले. ती इतकी घाबरलेली का आहे? तिला काहीतरी चुकतंय असं जाणवत होतं. न स्पिनिंग, न काही दुसरं. फक्त 4 प्रश्न. त्याने हात वर केला. मानसी वेदनाने त्याच्याकडे पाहत होती. तो असं का करतोय? ठीक आहे. तिने मान खाली घातली. पहिला प्रश्न. तो डोळा मारत म्हणाला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तू आयुष्यात कधीतरी माझ्यावर प्रेम केलंस का? कधी माझ्याकडे आकर्षित झाली होतीस का? त्याच्या आवाजात दाबलेली वेदना होती. हा प्रश्न का? आता का? ती आतून तुटत होती. ती पुढे निघून गेली होती. मग भूतकाळ का उकरायचा? तिला उत्तर द्यायचं नव्हतं. तिने त्याच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. हो की नाही? उत्तर दे. तो ठामपणे म्हणाला. हो, ती रडत म्हणाली. तिने त्याच्यावर प्रेम केलं होतं, पण अशा प्रकारे कबूल करावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आकाशच्या चेहऱ्यावर वेदना आणि राग उमटला. मग मला नकार का दिलास? सांग मानसी. पैशांसाठी? प्रसिद्धीसाठी? नावासाठी? तो ओरडला. माफ कर. ती पुटपुटली. किती वेळा तोच पोकळ सॉरी म्हणणार आहेस? कंटाळा आला नाही तुला? त्याने तिचा हात घट्ट पकडला. क्षणभर धैर्य गोळा करून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण पुन्हा नजर खाली घातली. दुसरा प्रश्न. तू तुझ्या बाबांना सांगितलं होतंस का की मी फ्लर्ट आहे, वुमनायझर आहे? तिला माहीत होतं त्याला तिच्याच तोंडून ऐकायचं आहे. आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिने खोटं बोललं होतं. हो, ती नजर चुकवत म्हणाली. अपराधीपणाने ती आतून मरत होती. तिचं हे सर्वात मोठं पाप होतं. मानसी, तो हळू आवाजात म्हणाला आणि तिची हनुवटी वर केली. डोळ्यात बघ माझ्या. मी फ्लर्टी आहे का? वुमनायझर आहे का? त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. क्षणभर तिचे डोळेही ओलावले, पण तिने स्वतःला सावरलं. माफ कर. त्यावेळी तोच एक बहाणा होता.
बाबांना दुखवायचं नव्हतं. तू त्यावेळी मला प्रपोज करशील असं वाटलंच नव्हतं. मी तयार नव्हते, ती अळखळत म्हणाली. आकाशने कठोर नजर टाकली. मला काही ऐकायचं नाही. हो की नाही एकच उत्तर. तो ओरडला. हो. तिने मान हलवली. छान. मग माझंही ऐक. हो. मी फ्लर्टी आहे. प्रमाणित कॅसनोवा आहे. मुली मी शर्ट सारख्या बदलतो. तो रागाने म्हणाला. तिसरा प्रश्न. रूम नंबर 43 मध्ये तो गुंड होता हे तुला माहीत होतं का? नाही. ती अचानक उठली आणि त्याच्या कॉलरला धरलं. तो तिच्याबद्दल काय समजतोय? चारित्र्यहीन? तुला माझ्याबद्दल काय वाटतं? ती ओरडली. मी वाईट मुलगी आहे? मी रिंकीला मुद्दाम त्याच्या रूममध्ये पाठवेन असं वाटतंय? तू वेडा झालायस का? आकाशचे डोळे मऊ झाले. तिने मुद्दाम केलं नव्हतं. ती चूक होती. त्याला माहीत होतं, पण त्याला तिच्याच तोंडून सत्य ऐकायचं होतं. शेवटचा प्रश्न. तो तिच्याकडून नजर चुकवत म्हणाला. तुझ्या बाबांनी मला पार्टीतून बाहेर फेकलं. त्यानंतर माझ्यासोबत काय झालं हे तुला माहीत आहे का? हा प्रश्न तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. नाही. ती संशयाने म्हणाली. खरंच? त्याने पुन्हा विचारलं. तुला वाटतं मी खोटं बोलतेय? तिच्या प्रतिष्ठेनेच त्याला शंका यावी याचं तिला वाईट वाटलं. नाही. ती ओरडली आणि खुर्चीत कोसळली. मला जवळजवळ मारून टाकलं होतं. तो कुजबुजला. तिला त्याचा आवाज नीट ऐकू आला नाही, पण तिचं हृदय चिरडलं गेलं. पुन्हा सांग, ती म्हणाली. तो शांत राहिला. ती आतून तुटली. तो तिच्यासाठी जवळजवळ मरणाच्या दारात गेला होता. तिच्या चुकीमुळे त्याचं आयुष्य धोक्यात आलं होतं. बाबांना दोष देऊ शकत नव्हती. सगळं तिच्यामुळे झालं होतं. तिने शॉट्स उचलले आणि एकामागून एक पिऊन टाकले, परिणामांचा विचारही न करता. त्या दिवसानंतर तिने त्याच्याबद्दल विचार करायलाही दजावलं नव्हतं, कारण जितका विचार करेल तितकं जास्त दुखेल हे तिला माहीत होतं. तो परत आला होता, पण यावेळी द्वेष घेऊन. कधी काळी त्याने तिच्यावर प्रेम केलं होतं, पण आता तो तिचा जगातल्या कुणापेक्षाही जास्त तिरस्कार करत होता. माफ कर. तुला आवडलं नसलं तरी माफ कर, ती म्हणाली आणि त्याला मिठी मारली. क्षणभर दोघेही भावनांच्या भरात वाहून गेले आणि त्याने तिला किस केलं. त्याच्या आश्चर्याने तिने विरोध केला नाही. ती त्याला दूर ढकलू शकली असती, विरोध करू शकली असती, पण तिने तसं केलं नाही. तो स्वतःलाच समजावत होता. ती शुद्धीत नाही म्हणूनच ती काही बोलत नाही, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याला तिचं त्याच्यावरचं प्रेम जाणवत होतं. ती हलकसं असली आणि हळूहळू सगळं धुसर होत गेलं. काही क्षणातच ती गाढ झोपली. हे काय केलंस तू? निखित आकाशवर ओरडला. त्याच्या कबुली ऐकून संतापला. तू तिला सांगितलंस की तिच्या अवस्थेचा फायदा घेतलास? तिचे फोटो काढलेस? निखितचा आवाज थरथरत होता. त्याला आकाशला चापट माराविषयी वाटली. तो जवळजवळ त्याला मारणारच होता. त्याचे शब्दच आकाशला जोरात लागले. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये, जो 2 वाजेला अपलोड होणार आहे. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.